आज आपण सोडवणार आहोत MSCIT डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 10। सर्वात पहिले तर आपल्याला यामध्ये जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओज आहे ते संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्यायचे आहे। जे ब्लॅक कलरमध्ये व्हिडिओज आहे ते पाहिले नाही तरी चालते, आपल्याला ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओज पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला ब्लू कलरमध्ये जे नॉलेज चेक दिलेलं आहे, फक्त ब्लू कलरमध्ये जे नॉलेज चेक दिलेलं आहे तेच आपल्याला सोडवायचे आहे। तर यामध्ये बघा इरा सेशन 10 मध्ये आपल्याला दोन नॉलेज चेक यामध्ये विचारलेले आहे। तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला इथं रेफरन्स टॅबच्या खाली जे दिलेलं आहे नॉलेज चेक आहे ते आपल्याला पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेबल ऑफ कंटेंट फीचरचे मुख्य काम कोणते आहे म्हणत आहे। तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर हेडिंगसह त्याचे पेज नंबर ऑटोमॅटिक तयार करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। रवी एक पॉलिसी डॉक्युमेंट तयार करतो आहे। वाचकांना गाईडलाईन्स, प्रोसेस फ्लो किंवा कंप्लायन्स यासारखे महत्त्वाचे टर्म्स पटकन शोधता यावे असे त्याला वाटते आहे। या टर्मच्या ज्या पेजवर आहेत त्या पेज नंबरसह अल्फाबेटिकल लिस्ट तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डमधले कोणते फीचर त्यांनी वापरले पाहिजे म्हणत आहे। तर कोणते फीचर वापरले पाहिजे, तर याचं उत्तर महत्त्वाच्या टर्म्सची अल्फाबेटिकल लिस्ट आणि त्याचे पेज नंबर जलद रेफरन्ससाठी तयार करते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी कोणत्या ठिकाणी जावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला इथे इन्स्टा 3D वर जावायचं आहे। तर इन्स्टा 3Dच्या खाली जे नॉलेज चेक आहे तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे। त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा। यामध्ये बघा दोन प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, इन्स्टा 3Dची विशेषता कोणती आहे म्हणत आहे। तर कोणती विशेषता आहे बघा, तर 2D इमेजमधून 3D अवतार क्रिएट करते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। इन्स्टा 3D यूजर कस्टमायझेशन कशा प्रकारे इम्प्रूव्ह करते म्हणत आहे। तर कशा प्रकारे इम्प्रूव्ह करते, तर ॲटो 3D मॉडेलिंगसाठी युजर्सना सेल्फी अपलोड करण्याची सुविधा देऊन। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे सिम्युलेशन्स क्वेश्चन्स सोडवायचे आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पाहू शकता सिम्युलेशनचे आपल्याला याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचा आहे। तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, टेबल ऑफ कंटेंट हे विशेष विषय, उपविषय आणि महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक आणि स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते। म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑटोमॅटिक टेबल 2 हा पर्याय वापरून टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर आपल्याला टेबल ऑफ कंटेंट घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, लेआउट या टॅबवर जा। किंवा रेफरन्स टॅबवर जायचं आहे, रेफरन्स टॅबवर क्लिक करा। त्यानंतर इथे टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करायचं आहे आणि कोणता सांगितलेलं आहे, ऑटोमॅटिक टेबल 2। तर ऑटोमॅटिक टेबल 2वर इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। फुटनोट आणि एंडनोट हे डॉक्युमेंटमधील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ जोडण्यासाठी वापरले जातात। त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर फुटनोट इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर रेफरन्स टॅबवर जा। रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, स्मार्ट लुकअप पेन व्याख्या, विषय, विकिपीडिया, लेख आणि वेबवरील शीर्षक संबंधित शोध प्रदान करेल। त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करा म्हणत आहे। तर निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करण्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे। रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर इथे स्मार्ट लुकअपवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर याच्यातनी आपल्याला त्याची डेफिनेशन इथं आलेली आहे। तर डेफिनेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। शेवटचा प्रश्न बघा, यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, कॅप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल, चार्ट, इमेजेस, फिगर्स आणि अशाच प्रकारच्या डॉक्युमेंट
टर्मसाठी लेबल ॲड करायला मदत करते. त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंटमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, लेबल ॲड करायचा आहे. तर लेबल ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट कॅप्शन्सवर क्लिक करा. इन्सर्ट कॅप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. बस एवढंच करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा. यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर आलेला आहे ते आणि याच्यातून स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा सेल्फपाथ लर्निंगचा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कशी ॲड करू शकता म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला फुटनोट ॲड करण्यासाठी ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. निवडलेल्या शब्द किंवा वाक्यप्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे करू शकतो बघा आपण, तर सिलेक्ट द टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च ग्रुप, स्मार्ट लुकअप निवडा. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर सायटेशन ग्रुपचा उद्देश हे काय आहे बघा, तर हे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सायटेशन आणि बिब्लिओग्राफिक्स व्यवस्थापित करण्यास आणि समाविष्ट करण्यास अनुमती देते म्हटलेलं आहे. तर हे ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे. तर कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश हे टेबल्स, आकृत्या आणि समीकरणासाठी कॅप्शन समाविष्ट करणे आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड सेल्फपाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स डिटेल्समध्ये जाऊन आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते सोडवायचं आहे. क्लोज करा इथून. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट वर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड डू इट वर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. नंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला पहिले तरी ते स्टार्ट बटनावर जा किंवा इथं आपल्याला स्टार्ट बटनावर गेलं तरी चालेल. याच्यातून आपण MS वर्ड घेतलं तरी चालेल किंवा इथं सर्च बटनावर जा. सर्च बॉक्सवर गेल्यानंतर MS वर्ड, फक्त वर्ड नाव टाईप करा. इथे ॲप्लिकेशन येणार आहे आपली MS वर्डची. तर त्याच्यावर क्लिक करून ती ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातून एक ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट घेण्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे. टेबल ऑफ कंटेंटमध्ये जा आणि कोणतं घ्यायचं आहे, मॅन्युअल टेबल सिलेक्ट करायचं आहे. तर मॅन्युअल टेबलवर इथे ऑप्शन 3 दिलेलं आहे. तर मॅन्युअल टेबलवर क्लिक करा. एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा. पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि फुटनोट म्हणून मार्केटिंग टाईप करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला बघा कोणतं नाव टाईप करायचं आहे, मार्केटिंग. तर व्यवस्थित मार्केटिंग नाव टाईप करायचं आहे. बस एवढं क्लिक करा. त्यानंतर आपलं उत्तर बाहेर क्लिक करून करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आपला पुन्हा हा दुसरा प्रश्न सबमिट झालेला नाही, पुन्हा त्याला सोडवायचा आहे. त्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट फुटनोटवर जा आणि याच्यात बघा आपल्याला मार्केटिंग हे नाव टाईप करायचं आहे. बस एवढंच नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. झालेलं आहे, ते ग्रीन झालेलं आहे. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपल्याला 3 नंबरचा प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे.
यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्व्हाइट टेक्स्ट जेथे दिसेल तिथे मार्क करण्यासाठी इन्व्हाइट टेक्स्ट सिलेक्ट करा, रेफरन्स टॅबवर जा आणि मार्क एंट्री क्लिक करा आणि मार्कवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा इन्व्हाइट शब्दावर क्लिक करा, रेफरन्स टॅबवर जा, त्यानंतर मार्क एंट्रीवर इथे क्लिक करायचं आहे. मार्क एंट्रीवर क्लिक करा, त्यानंतर मार्कवर क्लिक करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. त्यानंतर याला इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुन्हा हा प्रश्न सबमिट झालेला नाही आहे, तर पुन्हा त्याला प्रश्न सोडवायचा आहे. इनवाईसवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा, मार्क एंट्रीवर क्लिक करा आणि ते मार्कवर क्लिक करायचं आहे. बस एवढंच करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर बाहेर क्लिक करून सबमिट करायचं आहे. झालेलं आहे बघा, इथे क्लीन झालेलं आहे. ओके करा. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅब आणि इन्सर्ट कॅप्शन वापरून ॲटॉम टेक्स्ट म्हणून ॲड करायचे आहे. तर मधल्या इमेजला सिलेक्शन करायचं आहे. पहिले इथून आपल्याला अशा प्रकारे मधल्या इमेजला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे रेफरन्स टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर कॅप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा. इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे फिगर 1च्या इथं क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला ATOM ॲटॉम नाव टाईप करायचं आहे. जसं दिलेलं आहे तसंच नाव त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे नाव टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता ॲटॉम 1 इथं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुन्हा ग्रीन झालेलं नाही, पुन्हा तो सोडवायला लागेल आपल्याला. तुम्हाला तिथं अडचण ते अशी येणार नाही. जर आली तर पुन्हा तो प्रश्न सोडवावा लागेल. तर पहिल्या मधल्या इमेजला सिलेक्शन करा, रेफरन्स टॅबवर जा, इन्सर्ट कॅप्शनवर जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, ॲटॉम. अशा प्रकारे ॲटॉम नाव टाईप करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करावं लागेल. पाहू शकता आता ग्रीन झालेला आहे. आणि शेवटचा प्रश्न सोडवायचा आहे बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जा, रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लुकवर क्लिक करा म्हणत आहे. तर केमिस्ट्री या शब्दाला सिलेक्शन करा, रेफरन्स टॅबवर जा, स्मार्ट लुकवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ग्रीन झालेला नाही आहे. पुन्हा तो प्रश्न सोडवावा लागेल. केमिस्ट्रीला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा, त्यानंतर स्मार्ट लुकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. एवढंच करायचं आहे. आता पाहू शकता सर्व ग्रीन झालेलं आहे. जर ग्रीन झालं नसेल तर तुम्ही पुन्हा सोडवायचं आहे, अन्यथा ते पुन्हा सोडवायची गरज नाही, म्हणजे लागतच नाही ते. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता शेवटचं बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवण्यासाठी इथे स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, 2 वेबसाईट एकाच खऱ्या रिव्ह्यू आहे, दुसरीवर माहिती नाही आणि कोणती निवडाल म्हणत आहे. तर कोणती निवडायला पाहिजे? पहिली, कारण ती प्रामाणिक आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. शाळेचा निकाल बघण्यासाठी वेबसाईटवर नॉट सिक्युअर असा संदेश येतो, काय करावे म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे? तर याचं उत्तर लॉग इन करू नका, ती सुरक्षित नाही, हे त्याचं उत्तर आहे. पासवर्ड तयार करताना कोणता सुरक्षित आहे म्हणत आहेत. तर पासवर्ड तयार करताना अशा प्रकारचा पासवर्ड असायला पाहिजे. तुमच्या शाळेच्या सायन्स फेअरबद्दल ब्लॉग तयार करायचा आहे, कोणते साधन लागेल म्हणत आहे. तर कोणते साधन लागणार आहे? तर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईट बिल्डर हे नाव आहे, म्हणजे हे ऑप्शन्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. चित्रकलेचा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी वेब पेज तयार करायचे आहे, सुरुवात कशाने कराल म्हणत आहे. तर कशाने सुरुवात करायला पाहिजे? तर याचं उत्तर HTML आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यंग कोडर्स क्लबसाठी वेबसाईट सुरू करताय, योग्य डोमेन कोणता आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा? तर याचं उत्तर असणार आहे
youngcodersclub.org हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. पर्यावरण दिनानिमित्त ईमेल कॅम्पेन तयार करताय, त्यात काय असायला हवे म्हणत आहे. तर त्यामध्ये शुभेच्छा, प्रतिमा, जॉईनस असे कॉल टू ॲक्शन असायला पाहिजे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सुरक्षित ई कॉमर्स साईट तयार करताय, सुरक्षिततेसाठी काय दाखवले पाहिजे म्हणत आहे. तर काय दाखवले पाहिजे बघा, तर याचं उत्तर HTTPS आणि लॉक चिन्ह. सुरक्षित इंटरनेट वापर या विषयावर अहवाल लिहायचा आहे, कोणते 3 मुद्दे घ्याल म्हणत आहे. तर याचं उत्तर मजबूत पासवर्ड, अज्ञात लिंक टाळा आणि HTTPS तपासा. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. शाळेच्या नवीन कम्प्युटर लॅबची माहिती ऑनलाईन घ्यायची आहे, सर्जनशील मार्ग कोणता म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर सुरक्षित वेबसाईटवर फोटोसह पोस्टर व फॉर्म टाका. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 10 डिसेंबरचा सोडवायचा आहे.